जर याला आधीच कोणी शूट केलंय तर दुसरा खुनी याला चाकू मारण्याचा मूर्खपणा का करेल? आणि याला पहिले चाकू मारून झाला असेल तर कोणी याला शूट का करेल? आय एम शुअर हे नक्कीच एका माणसाचंच काम आहे. हो, शक्य आहे. शक्य आहे कदाचित कोणीतरी आपली दिशाभूल करू पाहतोय. असं पण असू शकतं की अंधारात चाकू मारणाऱ्याला हे जाणवलंच नाही की हा बिचारा तर आधीच कोणाच्या तरी गोळीचा बळी ठरलाय. बॉडी सगळ्यात आधी कोणी बघितली? त्या तिकडे बसल्यात, यांची मैत्रीण. तुम्ही मैताच्या आय मीन टू से सुधांशु बोसच्या फ्रेंड आहात? हो सर. फक्त फ्रेंड्स आहे की आम्ही दोघं एकमेकांना खूप पसंत करायचो, पण प्रकरण कधीच मैत्रीच्या पुढे नाही गेलं. तुम्ही दोघे सेम प्रोफेशन मध्ये होता ना? हो सर. मी एक फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे आणि सुधांशु एक आफ्टरनून न्यूजपेपर करिता लिहायचे. तर मग तुम्हाला यांच्या सगळ्या मित्र आणि शत्रूंबद्दल माहिती असेलच. हो खरंय, मित्र तर खूप कमी होते त्यांचे, पण शत्रू खूप लोक होते. देव जाणे किती लोकांनी सुधांशूला फोनवरून मारण्याची धमकी पण दिली होती, पण सुधांशू कधीच घाबरले नाहीत. त्यांचं म्हणणं होतं की जे लोक सत्य बोलायला घाबरतात त्यांनी पत्रकारिता सोडून शेंगदाण्याच्या पुढे विकायला पाहिजे. तुम्ही बॉडीला पहिल्यांदा केव्हा बघितलं? सकाळी मी जेव्हा इथे आले तेव्हा मी 2-3दा डोरबेल वाजवली आणि त्यानंतर फोनही ट्राय केला, पण काही उत्तरच नाही मिळालं. त्यानंतर मी दरवाजा नॉक करायला गेले तर लक्षात आलं दरवाजा उघडाच होता. आणि हे बघा, सावरा स्वतःला. एक सांगा, आमच्या कानावर असं आलंय की सुधांशु बोस सुप्रसिद्ध समाजसेवक माणिकराव बद्दल काहीतरी लिहिणार होते. आय मीन त्यांचं बिंग फोडणार होते. तुम्हाला काही कल्पना आहे? होय, म्हणूनच माणिकरावने सुधांशूला फोनवर मारण्याची धमकी दिली होती. धमकी? केव्हा दिली धमकी? काल माझ्या समोर. तुझा विश्वास नाही बसणार नादिया. माणिकरावांबद्दल मला अशी काही माहिती मिळाली आहे, ती जर त्याने वाचली तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकेल. अच्छा, असं काय हाती लागले तुमच्या? ते मी तुला नाही सांगू शकत. व्हॉट? अगं तुझा काय भरवसा, तू ती इन्फॉर्मेशन दुसऱ्या कोणत्या वर्तमानपत्राला विकलीस तर? घाबरू नका, मी ज्या पेपर्स करता काम करते ना त्यांना माणिकराव सारख्या लोकांमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. अगं तू तर रागावलीस, मी तर गंमत करत होतो. खरं तर मी या कोंडीत अडकलोय की ही इन्फॉर्मेशन माझ्या कव्हर स्टोरी टाकावी की नाही. का त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल काही आहे? हो, असंच काहीच. मी त्याच्या पॉलिटिकल करिअरचे धिंडवडे काढायला निघालोय. अशा वेळी त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल मला हे योग्य वाटत नाहीये. तुमचा हाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही विचार खूप करता. माणिकराव, अच्छा तुम्ही बोलून घ्या, मी यात थोडा बर्फ घेऊन येते. हॅलो. सुधांशु बोस. हो बोलतोय. माणिकराव बोलतोय. ओळखलं का मला? नाही म्हणजे आलं का ध्यानात? ऑफकोर्स. तुम्हाला कोण नाही ओळखत? आधी तर लोक फक्त तुम्हाला ओळखायचे, आता तर ते चांगलंच ओळखतील. ए सुधांशु, अरे काय रे, माझ्याबद्दल असं वेड वाकड छापून तुला काय मिळणार रे? हे बघ मी काय म्हणतोय, तू येऊन भेट ना मला. हा नक्कीच. परवा तुझी कव्हर स्टोरी छापली जाणार आहे.
त्यानंतर येऊन भेटतो. अरे बाबा, असं माझ्याबद्दल वंगाळ वंगाळ छापून माझं नाव खराब करू नको रे. आणि तुला ती म्हण माहितीच आहे ना, जगा आणि जगू द्या. म्हणजे म्हणजे असं आहे की तू माझ्याबद्दल असं मस्त मस्त छापशील ना, तर मी पण तुला मस्त मस्त वस्तू पाठवत राहीन रे. पण माझ्याबद्दल वंगाळ वंगाळ छापलं तर तुझ्या माहितीसाठी फुलं पाठवावी लागतील की रे. धमकी देतोस मला? हा, धमकी वाटते तर धमकी समज, विनंती समजायची तर विनंती समज, जे समजायचे ते समज रे बाबा. पण आज संध्याकाळपर्यंत तुझ्या पेपरमध्ये तुझा माफीनामा नाही छापला ना, तर उद्या सकाळी तुझ्या पेपरमध्ये तुझ्या फोटोसोबत माझी बातमी दिसल. एका पत्रकाराची निर्घुण हत्या. बघूया उद्याच्या पेपरमध्ये माझ्या हत्येची बातमी दिसते की परवाच्या पेपरमध्ये तुझ्या आत्महत्येची. त्यावेळी मला वाटलं की माणिकराव सुधांशूला घाबरवण्याकरता फक्त धमकी देतोय, पण मला काय माहित होतं की ती धमकी खरी ठरेल. माणिकराव, मला वाटतं आपल्याला सगळ्यात आधी माणिकरावची विचारपूस करायला हवी. ही इज द प्राइम सस्पेक्ट. आओ भाऊसाहेब, न्यूजपेपर पाहिला का? आओ तो सुधांशू होतो ना, तो बोस, सुधांशू बोस, पत्रकार. हा तोच जो तुम्हाला त्रास द्यायचा, उलट सुलट लिहायचं तुमच्याबद्दल. त्याचा मर्डर झाला. असं? हा, आता हे होणारच होतं म्हणा. आता अशा पॉवरफुल लोकांशी पंगा घेतला तर परिणाम भोगावेच लागतील ना. बघू द्या. पत्रकार सुधांशूची दुहेरी हत्या. दुहेरी हत्या म्हणजे डबल मर्डर. हे मला काय वाटतं माहितीये, खूप साऱ्या लोकांशी हा दुश्मनी करून बसला असणार. म्हणूनच तर एक नाही दोन दोन हत्यारे त्याची हत्या करायला पोहोचले. हे बघ रे, आओ भाऊसाहेब, ते कमांड फोर्स. येऊ दे रे बाबा, येऊ दे. मेजर राठोड, कमांड फोर्स. अरे बाप रे, अरे मेजर राठोड साहेब, या 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 या. हा? लई चर्चा ऐकली बघा तुमच्याबद्दल. हा? मग बोला, काय सेवा करू शकतो मी तुमची? माणिकरावजी, सुधांशू बोस नावाच्या एका पत्रकाराच्या खुनाबद्दल आम्ही तुमच्याकडे चौकशी करायला आलोय. लय वाईट वाटलं ऐकून. चांगला पत्रकार होता हो. हे बघा, ही अत्यंत दुःखद आणि निंदनीय घटना आहे. कुण्याला अगदी कठोर शासन व्हायला पाहिजे. हो सर, म्हणूनच आम्ही इथे आलोय, म्हणजे त्याच्या खुन्याला कठोर अशी शिक्षा देता येईल. माणिकरावजी, असं ऐकण्यात आलंय की सुधांशू बोस तुमच्याबद्दल वर्तमानपत्रात बरंच नको नको ते लिहित होता, जे तुम्हाला आवडत नव्हतं, राईट? मेजर साहेब, आता अशी पाळमुळं खणून काढाल तर गोष्टी इकोपाला जातीलच ना. मला सांगा, कशाला फाटक्यात पाय टाकायचा? आता मेजर साहेब, तुम्हीच सांगा, तुमच्याबद्दल कोणी असं वंगाळ वंगाळ छापलं तर तुम्हाला बरं वाटेल का? आणि माणिकरावजी, तुम्हाला हीच गोष्ट खटकली म्हणून तुम्ही सुधांशू बोसला जीवे मारण्याची धमकी दिली होती. म्हणायचं काय? म्हणायचं काय तुम्हाला? भाऊसाहेबांनी टपकवलं का मग? एक्सक्यूज मी, आपण कोण? साला आहे माझा. ही माझी बायको
हिचा लांबचा भाऊ आहे, काय ते कझिन. मिस्टर भावेश, या बाबतीत तुम्ही जर मध्ये नाही पडलात तर तुमच्यासाठी ते बरं होईल. अरे असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही माझ्या नवऱ्यावर त्याच्या भाऊसाहेबांवर हत्येचा आरोप कराल आणि आम्ही काय फक्त गप्प राहायचं? असं कसं म्हणताय तुम्ही? अगं शुभांगी, बस ग, विचारू दे की त्यांना जे विचारायचंय. हा तर माणिकरावजी, तुम्ही सुधांशु बोसला जीवे मारण्याची धमकी दिली होती, हे खरं आहे? मी आता रागात बोललो असेल काय मी? माझ्या तर लक्षात बी नाहीये. त्याचं काय, मी तर त्याला मारूच शकत नाही ना, कारण मी तर इथं नव्हतोच. मी तर पुण्यात होतो, रॅली अटेंड करायला गेलो होतो. नाही सर, असं गरजेचं नाहीये की तुम्ही त्याचा खून स्वतःच्या हातानेच केला असेल. असं पण तर असू शकतं की तुम्ही त्याची सुपारी दिली असावी. आणि हेही शक्य आहे की तुमच्या एखाद्या विशेष शुभचिंतकाने शुभांशु बोसचा खून केला असेल तुमच्यासाठी. पुरावा आहे का? भाऊसाहेबांविरुद्ध काही पुरावा आहे का तुमच्याकडं? हा, सध्या तरी आमच्या हाती कुठलाही पुरावा लागलेला नाहीये, पण लवकरच आमच्या हाती पुरावे लागतीलच. मग पहिले पुरावा आणायचा, मग गोष्ट करायची. असंच तोंड उचलून भाऊसाहेबांना त्रास नाही द्यायचा, कळलं का? एकदा पुरावा हाती लागला ना की आम्ही ते वार्ता करायला येणार नाही, अटकच करायला येऊ तुला आणि तुझ्या या भाऊसाहेबांना. चालेल, या आता. काय मी थकलोय, जरा आराम करावा म्हणतोय. हा, या. थँक्यू व्हेरी मच माणिकरावजी. गरज पडली तर आम्ही पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला येऊच. हा, या आता. अहो मी काय म्हणते, हा माणूस मला काय बरा नाही वाटला. शुभांगी, टेन्शन नको घेऊ ग. काय नाही करू शकणार तो, पुरावाच नाहीये त्याच्याकडं. कारण जेव्हा हा मर्डर झाला, भाऊसाहेब या शहरात होतेच कुठं? काय भाऊसाहेब? मला वाटतं चीफ, माणिकरावने सुधांशूला स्वतः नाही मारलं, त्याने नक्कीच दुसऱ्यावर हे काम सोपवलं होतं. हो, पण प्रश्न हा आहे की एकाच माणसाचा खून दोनदा का करण्यात आला? काय त्याने दोन माणसांना सुपारी दिली होती? किंवा असं तर नाही की सुधांशूचा आणखी एक शत्रू होता? शायना, त्याहूनही महत्वाचा मुद्दा हा आहे की कोणी मेलेल्या माणसाला का मारेल. शक्य आहे की दुसऱ्यांदा ज्याने हल्ला केला त्याला ही कल्पनाच नव्हती की तो आधीच मेलेला आहे. आय थिंक यू आर राईट अभिनव. पहिला खुनी आला, त्याने सुधांशूचा खून केला आणि तिथून निघून गेला. आणि मग जेव्हा दुसरा खुनी तिथे आला, त्याला वाटलं की सुधांशू जिवंत आहे, म्हणूनच त्याने सुधांशूवर दुसऱ्यांदा हल्ला केला आणि तोही तिथून फरार झाला. चीफ, एक चांगली बातमी आहे. सुधांशूच्या शरीरात जो चाकू भोसकला होता त्यावर जे फिंगरप्रिंट्स होते ते आपल्या क्रिमिनल रेकॉर्डशी मॅच झालेत. गुड. आणि एक महत्वाची गोष्ट अशी की हा इसम जवळपास 7 वर्षांपूर्वी चोऱ्या माऱ्यांकरता 6 महिने जेलची हवा खाऊन आलाय आणि हल्ली माणिकरावांचा खास आहे. आता हे बघा, काय करायचंय आणि कसं करायचंय हे भावेश तुम्हाला समजवेल. ए, समजव रे. हो भाऊ, आता उद्या पार्टी कार्यालयात मीटिंग आहे, समजलं? काय पण शंका असो तिकडे बोलायचं. आता नाही का?
हल्ली भाऊ हे कमांड फोर्स वाले पुन्हा आलेत. अरे येऊ दे रे, येऊ दे. या मेजर साहेब, या. काय झालं? काय सुगावा लागला का पत्रकाराच्या खुनाचा? माणिकरावजी, सुगावा नाही तर आम्ही पुरावाच घेऊन आलो आहोत. आणि आठवतं मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या दिवशी आम्हाला पुरावा मिळेल त्या दिवशी आम्ही गप्पा मारायला नाही तर अटक करायला येऊ. अरे अशी कशी अटक कराल तुम्ही लगेचच? भाऊला फक्त हात लावून दाखवा, आमच्या पार्टीचे कार्यकर्ते पुऱ्या शहराला आग लावून टाकतील. त्याची काही गरज नाहीये, कारण आम्ही इथे तुझ्या भाऊसाहेबांना अटक करायला नाही आलोय. भावेश, भावेश, हे सगळं काय आहे? आणि हे लोक इथे परत का आले? सुधांशु बोसच्या खुनाला अटक करायला. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि जर काही प्रॉब्लेम असेलच तर आम्ही तुम्हालाही अटक करतो. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. ओ बाई, थांबा. तुम्ही लोक मला अटक करायला नाही आलात तर कोणाला अटक करायला आलायत? आम्ही त्याला अटक करायला आलोय ज्याने तुमच्या सांगण्यावरून सुधांशु बोसच्या पाठीत सुरा खुपसला. पण त्याने हा मूर्खपणा केला की त्याने त्या सुऱ्यावर त्याच्या बोटांचे ठसे तसेच राहू दिले. जर एखाद्या प्रोफेशनल किलरने हे काम केलं असतं तर त्याने ही चूक कधीच केली नसती. पण एक चोर, भुरटा, मव्वाली हे काम करेल तर? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तुमच्या बंधुराजांबद्दल, मिस्टर भावेश कुमार. भावेश? नाही रे, भावेश असं करू शकत नाही. त्या चाकूवर भावेशचे फिंगरप्रिंट्स मिळालेत. म्हणजे हे स्पष्ट आहे की हा चाकू भावेशने मारलाय. आणि हे काम भावेशने कोणाच्या सांगण्यावरून केलंय हे भावेशच सांगू शकतो ना. भावेश? हो, मी मारलं त्याला चाकून. पण मी कोणाच्या सांगण्यावरून नाही मारलं. अरे मी तर त्याला समजवायला गेलो होतो, त्याला मारायला थोडीच गेलो होतो. नमस्कार बोस बाबू, कसं काय? तू इथे का आलायस? माणिकरावाने पाठवलंय? अरे नाही, त्यांना तर माहिती नाही मी इथे आलोय. काय हवंय? नाही बघा बोस बाबू, आम्हाला काय पण नकोय. पण तुम्हाला किती पाहिजे तुमचं तोंड बंद करायला ते सांगा. माझी लेखणी विकाऊ नाहीये. असं? बघा बोस बाबू, लय प्रेमानं समजावतोय मी तुम्हाला. आमच्या भाऊसाहेबांबद्दल वेडवाकडं नाही लिहायचं, बंद करायचं ते. आमचे भाऊसाहेब देव आहेत आमच्यासाठी. आणि आमच्या देवाबद्दल कोणी येडवाकडं बोललं किंवा येडवाकडं लिहिलं तर आम्ही त्याचा मुर्दाच पाडतो, कळलं का? भावेश, तू मला लाच द्यायला आलायस की धमकी द्यायला? अरे नाही बोस बाबू, आम्ही का धमकी देणार तुम्हाला? आम्ही तर तुमचं तोंड बंद करायला आलोय इथपर्यंत, कळलं का? माझं तोंडही बंद होणार नाही आणि माझं लिखाणही बंद होणार नाही. माझी लेखणी जे खरं आहे ते लिहित राहील. विचार करा बोस बाबू. भावेश, तू ज्याला देव समजतोस ना, तो देव नाही, दानव आहे, दानव. इतका विश्वासघातकी, नीच आणि पापी माणूस मी आजपर्यंत नाही बघितलाय. राजकारण्यांच्या नावावर कलंक आहे, कलंक. आपल्या देशात राजकारण्यांची प्रतिमा जी खराब झाली ना, ती या अशा लोकांमुळे. अशा लोकांना चौकात उभं करून चापकाने फोडलं पाहिजे, चापकाने. सुधांशु बोस, ओरडू नकोस. मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. आता तू जाऊ शकतोस. आणि हो, जाताना दरवाजा बंद करून जा.
हो, मी रागाच्या भरात मारलं त्याला. पण नंतर मी खूप घाबरलो आणि मी तिथून घाबरून पळून गेलो. म्हणजे तू त्याला शूट नाही केलंस? अहो, मी कसं शूट करणार? माझ्याजवळ गन कुठं होती? मग त्याला गोळी कोणी मारली? आता मी काय सांगू? नंतर अंधारात कोणी येऊन त्याला गोळी मारली असेल. ए भावेश, अरे काय काय केलंस काय रे तू हे? हा, अरे काय गरज होती हे करण्याची? भाऊसाहेब, मला काहीच पश्चाताप नाही याचा. मी तर तुमच्यासाठी जीवही देऊ शकतो माझा. ए शुभांगी, भाऊसाहेबांची काळजी घे. हा, सध्या तरी तुझी आम्ही काळजी नक्की घेऊ. अभिनव, साहिल, कमाल आहे ग. हा माणूस इतक्या सहजपणे आपला स्वतःचा गुन्हा कबूल करतो, माझा तर विश्वासच बसत नाही. गाडी पुन्हा मूळ पदावर येऊन थांबते. जर भावेशने सुधांशूला चाकू मारला होता तर मग त्याच्यावर पुन्हा गोळी कोणी झाडली? भावेश खोटं बोलतोय, कारण बॉडीवरून सहज लक्षात येत आहे की आधी त्याला गोळी मारली आणि मग चाकू. पण भावेशच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा सुधांशू जिवंत होता. मी सांगतोय ना, तो खोटं बोलतोय. तो कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतोय. पण कोणाला? ऑब्व्हियसली त्याच माणसाला ज्याने सुधांशूला शूट केलं होतं. याचा अर्थ त्याने मुद्दामच प्रेतावरच चाकूने वार केले, आपली दिशाभूल करण्याकरता. तसंही असेल. हॅलो सुब्रमणी, सुधांशूचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेत? हो, ते मलाही माहिती आहे की त्याचा मृत्यू एकतर चाकू मारल्यामुळे झालाय किंवा गोळीने. ऑलराईट, जसं तुला कळेल तसंच आम्हाला इन्फॉर्म कर. शायना, बॅलिस्टिक रिपोर्ट आलेत? नाही चीफ, अजूनही नाही आलेत. कुणास ठाऊक की लोक काय करतायत. आतापर्यंत तर रिपोर्ट यायला हवे होते. हॅलो, आम्ही तुमच्याबद्दलच बोलत होतो. सांगा काय प्रोग्रेस आहे? अच्छा, आर यू श्योर? ओके. चीफ, श्रीवास्तवचा फोन होता. त्याने शोध लावला की गोळी कोणत्या गनमधून झाडली गेली आणि तिचा मालक कोण होता. हो रिअली? पण तो हे कसं सांगू शकतो की गनचा मालक कोण आहे? तो तर फक्त एक बॅलिस्टिक एक्सपर्ट आहे ना. तो म्हणतोय की त्याच्याकडे वर्षभरापूर्वी अशीच बुलेट आली होती. ती ज्या माणसावर झाडण्यात आली होती तो माणिकरावच्या घरात घुसायचा प्रयत्न करत होता. साहिल, आठवते ती केस? हो, तो अपोजिट पार्टीचा कार्यकर्ता होता जो प्रोटेस्ट करायला आला होता. मग तर तुम्हाला हेही माहित असेल की गोळी कोणी झाडलेली. स्वतः माणिकरावने, आणि तेही आपल्या रजिस्टर्ड गनने. माननीय पत्रकार साहेबा, कट. कारस्थान आहे हे आमच्या विरोधकांचं आमच्या विरुद्ध. अरे, आमच्यावर मात करण्याकरता आमच्या साल्याला फसवलं. लिहा पेपरमध्ये. पण चाकूवर भावेशच्या पोटांचे ठसे आढळलेत. तीच तर म्हणतोय ना, तीच तर. आता मॅडम तुम्हीच मला सांगा, असा कोण मूर्ख माणूस असेल जो स्वतः मर्डर करून चाकू तिथं सोडल? आणि तेवढंच नाही, हे असं चाकूवर आपल्या हाताचे ठसे पण सोडेल. फिक्स आहे सगळं, फिक्स. पण भावेशने तर त्याचा गुन्हा मान्य केलाय. हा, करावंच लागतं ना. आता या मर्डरच्या आरोपापासून वाचण्याकरता असं थोडं खोटं बोलावं लागतंय. पण खरं काय आहे तो कोर्टात सांगेल.
हे बघा, भावेशने मर्डर केलेलंच नाहीये. यू आर ॲब्सोल्युटली राईट मिस्टर माणिकराव. खून भावेशने नाही तर दुसऱ्यानेच केलाय. अरे पण तुम्ही लोक परत का आलात? भावेशला फसवून तुमचं समाधान नाही झालं? भावेशला आम्ही नाही, भावेशने स्वतःला फसवलंय कोणाला तरी वाचवण्याकरता. अरे कोणाला वाचवण्याकरता रे बाबा? त्याच माणसाला वाचवण्याकरता ज्याला भावेश आपलं दैवत मानतो. म्हणूनच भावेशने सुधांशूच्या बॉडीत चाकू खुपसला आणि त्या चाकूवर स्वतःच्या बोटांचे ठसे सोडले. त्यामुळे तो त्या माणसाला वाचवू शकेल ज्याने सुधांशूवर गोळी झाडली होती. पण असं व्हायचं नव्हतं. गोळी? अरे कोणी मारली गोळी? हे तर तुम्हीच सांगू शकता, कारण गोळी तुमच्या रजिस्टर्ड गन मधून निघाली आहे. एक मिनिट, तुम्हाला म्हणायचं काय आहे? हे यांनी शूट केले त्या पत्रकाराला? तुम्ही कदाचित विसरताय, त्या दिवशी मी पुण्यात होतो. मी सांगितलंय की तुम्हाला. हे खरं बोलतायत. तेव्हा मी पण पुण्यालाच होते यांची रॅली कव्हर करायला. हो, पण तुम्ही तुमची रजिस्टर्ड गन दुसऱ्या कोणाला दिली असेल, सुधांशूला ठार मारण्याकरता. ती गन कोणालाच नाही दिली यांनी. चोरीला गेली होती 2 दिवसांपूर्वी. आम्ही जाऊन पोलिसात तक्रार पण केली आहे. हवं तर तुम्हाला पावती दाखवू? अच्छा, म्हणजे 2 दिवसांपूर्वीच तुम्ही सुधांशू बोसला मारायचा प्लॅन बनवला होता? नाही रे, नाही. याचा अर्थ हा आहे की मला आणि माझ्या साल्याला फसवण्याकरता हा प्लॅन बनवलाय. म्हणजे काय की आम्ही दोघं आत गेलो की त्याचा रस्ता मोकळा. बरं माणिकरावजी, तुम्ही मला इतकं सगळं काही सांगितलं आहे तर हेही सांगून टाका ना की हा प्लॅन कोणी बनवला होता तो. त्याचं काय ना मेजर, जो चांगला माणूस असतो ना, म्हणजे माझ्यासारखा चांगला माणूस, त्याचे खूप मित्र असतात. तसंच त्याचे शत्रू पण लई असतात. समजलं? काय वाटतं चीफ, या नेताजींना खरंच कोणी फसवायचा प्रयत्न करताय? हो, एक तर कोणीतरी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय किंवा तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय. पण चीफ, असंही असू शकतं ना की सुधांशू दुसऱ्या कोणाच्या स्टोरीवरही काम करत असावा आणि त्याला हे कळलं असावं, म्हणून त्याने माणिकराव आणि सुधांशूच्या वैराचा फायदा घेऊन त्याला मारून टाकलं. हा, या थेअरीवर पण काम करायला हरकत नाही. माहिती काढा की सुधांशू आणि कोणाच्या स्टोरीजवर काम करत होता. साहिल त्यावर काम करतोय. पण चीफ, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आहे. सुधांशूकडे रेल्वे स्टेशनच्या लॉकरची एक स्लिप मिळाली आहे. रेल्वे स्टेशनच्या लॉकरची स्लिप? हो, आठवड्याभरापूर्वी त्याने व्हीटी स्टेशनच्या लॉकरमध्ये काहीतरी ठेवलं होतं. कदाचित त्यावरून काहीतरी कळेल. देन अभिनव, चेक इट राईट नाव. काहीही असो, हे प्रकरण खूपच चिघळत चाललंय. आपल्याला या केसच्या मुळाशी पोचायलाच हवं. चीफ, मला रेल्वे लॉकरमध्ये एक मॅरेज सर्टिफिकेट मिळालंय. यावर पतीचं नाव स्वप्नील खेर आणि वाईफचं नाव सावित्रीबाई असं आहे. आणि काही फोटोग्राफ्सही मिळालेत. त्यावरून हेही कळतं की माणिकरावांच्या आयुष्यातली अशी कोणती 2 गुपितं होती ज्यांना उघडकीस आणण्याबद्दल सुधांशू विचार करत होता. राईट चीफ? सावित्रीबाई. सावित्री? अरे बाबा, कोण सावित्री? मी नाही ओळखत कुठल्या सावित्रीला. माणिकरावजी, मान्य आहे की तुम्ही सावित्रीला ओळखत नाहीत, पण तो सुधांशू बोस ओळखत होता सावित्रीला. आणि बहुतेक या शुभांगीही ओळखतात त्यांना. ओळखता ना तुम्ही सावित्रीला? मी नाही. मला काही नाही माहित. कोण आहे ही सावित्री? ही तीच सावित्री आहे जिने 7 वर्षांपूर्वी पुण्याच्या रजिस्ट्रारच्या साक्षीने स्वप्नील खेरशी लग्न केलं होतं. अरे काय रे बाबा, आता काय कोडी सोडवायला आलात का तुम्ही इथं? एक मिनिट माणिकरावजी.
शुभांगी देवी, तुम्हाला खरंच काही आठवत नाही? हा फोटोग्राफ बघा. आता तरी आठवलं का? माणिकरावजी, तुम्ही सावित्रीबाईला नाही ओळखत. हे बघा, सावित्रीबाई आपला नवरा स्वप्नीलला वरमाला घालते. नाही नाही हो, हे 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 सगळं खोटं आहे. हे खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. हा फोटो पण खोटा आहे. मग काय हे मॅरेज सर्टिफिकेटही खोटं आहे? हे काय आहे? हा काय आहे? शुभांगी, तू मला धोका दिलास? हा, म्हणजे आजवर ज्याला मी तुझा भाऊ समजत होतो तो तुझा ठेवलेला. नाही नाही माणिकरावजी, नाही. तो ठेवलेला नाही आहे, तुम्ही ठेवलेले आहात. कारण तुमचं ह्यांच्याशी लग्न होण्याआधी यांचं पहिलं लग्न भावेश उर्फ स्वप्नीलशी झालं होतं. आणि जेव्हा तुम्ही यांच्या प्रेमात पडलात तेव्हा यांनी त्या गोष्टीचा फायदा घेऊन स्वप्नीलला स्वतःचा कझन बनवला. आणि सुधांशु बोस, जो तुमच्या भूतकाळाची पाळमुळं खणत होता, त्या सुधांशु बोसला यांच्या पास्ट हिस्ट्री बद्दल माहिती मिळाली होती. आणि एक सज्जन पत्रकार असल्यामुळे त्याने यांना येऊन हे सांगितलं होतं की त्याला यांच्या पास्ट हिस्ट्री बद्दल सगळी माहिती आहे. बस त्यावेळी यांनी हा निश्चय केला की आता सुधांशुला आपल्या मार्गातून बाजूला करून टाकायचं. मग यांनी एक प्लॅन बनवला आणि तुमची गन चोरीला गेल्याची कंप्लेंट नोंदवली. मी खरं बोलतोय ना शुभांगी देवी उर्फ सावित्रीबाई? हो हो, हे खरं आहे. आणखी काय केलं असतं मी? काय केलं असतं? ज्या मान सन्मान, ज्या ऐश्वर्यासाठी आम्ही पती पत्नीने आमच्या प्रेमाचा बळी दिला, त्याला मी असंच जाऊ दिलं असतं? नाही, अजिबात नाही. ज्या दिवशी रात्री हे पुण्याला जायला घराबाहेर पडले, थोड्या वेळाने मी माझी गन घेऊन त्याच्या घरी गेले. मी 2 तास त्याच्या घराबाहेर वाट बघत राहिले. त्याच्या झोपण्याची वाट बघत होते. जेव्हा मला वाटलं की तो झोपला असावा, तेव्हा मी घरात शिरले. माझ्याकडे एक किल्ली होती जी स्वप्नीलने एकदा मला बनवून दिली होती. तिने कोणतंही कुलूप उघडता येतं. मास्टर की म्हणतात त्याला. आणि मग तू त्याला शूट केला आणि तिथून निघून गेलीस. पण तुझा नवरा, आय मीन टू से पहिला नवरा स्वप्नील उर्फ भावेशने फक्त तुला वाचवण्याकरता त्या प्रेताला चाकूने भोकसलं आणि त्याच्यावर आपल्या बोटांचे ठसे सोडले. म्हणजे आम्ही किंवा पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचलोच नसतो. पण दुर्दैव असं आहे की त्याचा तो प्रयत्नही फोल ठरला. तर शुभांगी देवी उर्फ सावित्रीबाई, आम्ही तुम्हाला सुधांशु बोसच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करतोय. हॅलो. येस चीफ, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आलेत. सुधांशु बोसचा मृत्यू ना त्या चाकूमुळे झालाय ना त्या रिव्हॉल्व्हरच्या गोळीमुळे. व्हॉट? चीफ, सुधांशु बोसचा मृत्यू विषबाधेमुळे झालाय. त्याच्या पोटात आणि त्याच्या ड्रिंकमध्ये विष सापडलंय.
याचा अर्थ हा डबल मर्डर नाहीये, हा ट्रिपल मर्डर आहे. पण हे कसं शक्य आहे? जर त्याच्या ग्लासमध्ये विष मिळालं होतं तर बाटलीत विष कसं नाही मिळालं? चीफ, हे अगदी स्पष्ट आहे. खुन्याने त्याच्या ग्लासमध्येच विष मिसळलं असावं. नो, हाऊ इज दिस पॉसिबल? शुभांगीच्या म्हणण्याप्रमाणे सुधांशू त्यावेळी घरी एकटाच होता ना? त्यावेळी घरात कोणी आलं नाही की कोणी गेलं? तर मग त्याच्या ग्लासमध्ये विष मिसळलं कोणी? सुधांशू स्वतः तर आपल्या ग्लासमध्ये विष नाही मिसळणार. बहुतेक शुभांगी खोटं बोलते. नाही शायना, खोटं कोणीतरी दुसरंच बोलतंय. काय झालं? तुम्ही मला इथे का बोलवलं? नादियाची त्याचं काय झालं की या केसने अचानक एक वेगळंच वळण घेतलंय आणि आम्हाला असं वाटतंय की तुम्ही या केसवर काही प्रकाश टाकून आमची मदत करू शकाल. कसली मदत? नादियाजी, प्रेत तुम्हीच पहिल्यांदा बघितलं ना, राईट? हो आणि जेव्हा तुम्ही इथे आलात तेव्हा दरवाजा उघडाच होता. हो. बरं, इथे आल्यावर तुम्ही कोणत्या वस्तूला हात तर नाही लावलात ना? नाही, पण तुम्ही हे सगळं मला का विचारताय? नाही, काय आहे ना, पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रमाणे सुधांशूचा मृत्यू गोळी किंवा चाकूने झालेला नाहीये, तर तो विषामुळे झालेला आहे. व्हॉट? हो. आणि हे जे विष होतं ना, ते फक्त ग्लासात होतं, बाटलीत नव्हतं. ओ माय गॉड, याचा अर्थ असा की त्या रात्री सुधांशू सोबत आणखी कोणीतरी होतं ज्याने त्याच्या ग्लासमध्ये विष मिसळलं असणार. काय वाटतं तुम्हाला, कोण असू शकतं? आय डोंट नो. मी तर त्या रात्री पुण्यात होते. माणिकरावांची रॅली कव्हर करत होते. या 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 तुम्ही त्या दिवशी तर पुण्यात होतात ना. पण मग दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी सुधांशूच्या घरी कशा पोहोचलात? ते सुधांशूने मला सांगितलं होतं की त्या रॅलीचे फोटोग्राफ्स आणि अपडेट्स त्याच्यासाठी आणायला, म्हणूनच. आर यू शुअर तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा कोणत्याही गोष्टीला स्पर्श नाही केला? डॅम शुअर. पण जी माहिती आम्हाला मिळाली त्याप्रमाणे सुधांशू तर त्या रात्री एकटाच घरी होता आणि सुधांशू स्वतः तर ड्रिंकमध्ये विष नाही मिसळणार. मग ग्लासमध्ये विष आलं कुठून? हो, ग्लासमध्ये विष आलं कुठून समजावतो मी तुम्हाला. नादियाजी, हा फोटोग्राफ बघा. हे ग्लासच्या बाजूला जे पाणी सांडलं ते आलं कुठून माहितीये तुम्हाला? आईस ट्रे मधून. आईस ट्रे? हा नादियाजी, हे जे विष मिळालं होतं ना, ते दारूत नव्हतं. ते होतं आईस क्यूब मध्ये. कोणीतरी आधीच आईस ट्रे मध्ये विष मिळवून ठेवलं होतं. म्हणजे सुधांशूने आपल्या ग्लासमध्ये तो आईस क्यूब टाकताच ते ड्रिंक त्याच्या आयुष्याचं शेवटचं ड्रिंक ठरेल. पण आईस ट्रे मध्ये विष मिसळलं कोणी? तिनेच, जिने आईस ट्रे तिथून उचलला होता. आणि टेबलवर सांडलेले हे पाण्याचे थेंब स्पष्टपणे सिद्ध करतात की हा आईस ट्रे इथेच ठेवण्यात आला होता आणि सकाळी कोणीतरी तो उचलला होता. याचा अर्थ असा होतो की खुनी सकाळी परत आला, त्याने ट्रे स्वच्छ केला आणि फ्रीजमध्ये पुन्हा ठेवला आणि मग फोन करून सुधांशूच्या मृत्यूची बातमी पोलिसांना दिली. ओ, तुम्ही मला फसवताय? बहुतेक माणिकरावांनी तुम्हाला विकत घेतलं असावं, म्हणूनच. नादियाजी, जरा मी तुमची बॅग बघू शकते का? व्हॉट? चल दे. ओ, तर माझा संशय अगदी खरा ठरला. तुम्ही अजूनही ही विषाची बाटली सांभाळून ठेवलीये. काय मस्करी चाललीये ही? ही बाटली तुम्ही माझ्या बॅग मध्ये ठेवली असेल. मी याच बाटलीतून विष मिसळलं गेलंय. नाही, असं नाहीये. तुम्हाला मान्य करावंच लागेल की ही तीच बाटली आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, ही ती बाटली नाहीये. ही बाटली ती का नाही असू शकत? बोल, का नाही असू शकत ती? कारण ती बाटली मी फेकून. सांग, तू सुधांशूला का मारलंस? सांग. कारण तो माझ्या करिअरच्या रस्त्या आड येत होता. तो जॉब मला ऑफर झाला होता, पण त्याने बळकावला. त्याने मला कधीच पुढे नाही जाऊ दिलं. त्याला मारायचा प्लॅन तर मी खूप आधीच बनवला होता. माणिकराव प्रकरणामुळे मला निमित्त मिळालं.
आधी तर लोक फक्त तुम्हाला ओळखायचे, आता तर ते चांगलंच ओळखतील. मी मुद्दामच बर्फात विष मिसळलं, म्हणजे सगळ्यांना असं वाटेल की विष त्याने मिसळलंय जो त्यावेळी तिथे हजर होता. उद्याच्या पेपरमध्ये माझ्या हत्येची बातमी दिसते की परवाच्या पेपरमध्ये तुझ्या आत्महत्येची? पण दुर्दैव की मी ट्रे तर उचलला, पण पाणी पुसायला विसरले आणि त्या पाण्याने माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवलं. बघितलं शायना, माणूस आपल्या स्वार्थाकरता कोणत्या थराला जाऊ शकतो. आपण सगळे राजकारण्यांना नेत्यांना वाईट समजत असतो, पण खरं तर राजकारणी चांगले किंवा वाईट नसतातच. माणूस चांगला किंवा वाईट असतो, मग तो राजकारणातला असो की पत्रकार. राईट? ॲब्सल्युटली राईट चीफ. Take it easy.